हॅलो ऑल. जो गेम आपण आता बघणार होतो 2020 साली झालेल्या स्किलिंग ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यामधला पहिला ब्लिट्झ गेम आहे. तर सुरुवातीचे जे 4 गेम झाले त्यामध्ये पहिला गेम हा मॅग्नस कार्लसनने जिंकला, दुसरा गेम हा वेस्ली सोने जिंकला, जे दोन्ही आपण चॅनलवरती कव्हर केलेले आहेत, आणि तिसरा आणि चौथा गेम हे ड्रॉ झाले. त्याच्यामुळे हे जी फायनल होती ही पुढे ब्लिट्झमध्ये म्हणजे टायब्रेकर म्हणून ब्लिट्झचा वापर करण्यात आला आणि हा पहिला ब्लिट्झ सामना आहे. ज्यामध्ये काय झालं ते आपण बघूया. या सामन्यामध्ये पांढऱ्या बाजूला आहे वेस्ली सो आणि काळ्या बाजूला आहे मॅग्नस कार्लसन. तर काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात वेस्ली सोने केली, E4, उत्तर आले C6. तुमच्या लक्षात असेल की पहिल्या डावात म्हणजे फायनल मधल्या पहिल्या डावामध्ये जो डाव कार्लसनने जिंकला होता त्यात सुद्धा त्याने C6 ही कारोकान डिफेन्सने सुरुवात केली होती. तर तशी सुरुवात तो आता पहिल्या ब्लिट्झ गेम मध्ये देखील करतोय. पुढची चाल होती D4, D5, E5, बिशप F5, नाइट F3, E6, बिशप E2, H6, कैसल बाय व्हाइट, नाइट E7, A4, A5, नाइट B2 D2, नाइट D7, नाइट B3. नाइट B3 ही चाल खेळून तुम्ही जर पाहिलं तर पांढरा घोडा आणि काळं प्यादं हे दोन्ही मिळून C5 जो स्क्वेअर आहे तो कंट्रोल करतायत. बिशप H7, बिशप D2, क्वीन B6, H3, नाइट G6, क्वीन E1. आता क्वीन E1 ही चाल अशी आहे की ज्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर काळं प्यादं जे आता A5 घरावर आहे त्याच्यावरती ट्रिपल अटॅक आहे, घोडा, उंट आणि वजीर. तर पुढची चाल होती बिशप B4. मॅग्नस कार्लसनने काळं प्यादं उगाच मारलं जाऊ नये याची काळजी घेतलेली आहे. बिशप B4 ही चाल खेळली. ज्यानंतर बिशप टेक्स B4, क्वीन टेक्स B4, क्वीन टेक्स B4, ए टेक्स B4. म्हणजे दोन्ही खेळाडूंनी आपले बिशप आणि क्वीन एक्सचेंज केलेले आहेत. आणि मी म्हणालो तसं की हा एक ब्लिट्झ गेम आहे. याच्यामध्ये बऱ्याच चाली या केवळ पोझिशन सिम्प्लिफाय करण्यासाठी असतात, फार लॉजिकल किंवा फार अटॅक क्रिएशनसाठी मुळीच नसतात. तर तसंच आपल्याला दिसते की दोन्ही प्लेयर्सनी पोझिशन सिम्प्लिफाय केली आहे. पुढची चाल होती बिशप D3. पुन्हा एकदा तुम्ही जर पाहिलं तर बिशप D3 चाल खेळून काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या घोड्यावरती अटॅक आहे, जो बाजूला झाला तर बिशप एक्सचेंज देखील होऊ शकतो. पुढची चाल होती C5, नाइट टेक्स C5, नाइट टेक्स C5, डी टेक्स C5, रुक A5. आणि दोन्ही खेळाडूंनी आता घोडे देखील एक्सचेंज केली आहेत, पोझिशन अजून सिम्प्लिफाय केलेली आहे. आता रुक A5 ही चाल खेळून मॅग्नस कार्लसन जो आहे तो वेस्ली सोच्या C5 प्यादावरती अटॅक करतोय, ज्याला वेस्ली सोने उत्तर दिले बिशप B5 चेक. बिशप B5 चेक ही एक मल्टीपर्पज चाल आहे. तुम्ही पाहिलं तर काळ्या राजाला चेकही बसलेला आहे. त्याचप्रमाणे हत्ती जो आहे तो C5 प्यादा आता मारू शकत नाही. त्यामुळेच असा मी म्हटलो तसं मल्टीपर्पज चाल आहे जी सक्सेसफुल झालेली आहे. पुढची चाल होती किंग E7, रुक F2 E1, रुक C8. आता मॅग्नस कार्लसन आता दुसरा हत्ती गेम मध्ये आणतोय आणि C5 प्यादावर अटॅक करतोय, ज्याला वेस्ली सोने उत्तर दिले C3. आणि C3 एक सायलेंट मूव आहे पण डेडली मूव आहे. त्याचं कारण समजा या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने रुक टेक्स C5 चाल खेळली तर खूप मोठी चूक होईल. C टेक्स B4 ही चाल येईल आणि तुम्ही पाहिलं तर दोन्ही हत्ती आता ट्रॅप झालेले आहेत. एक तरी हत्ती नक्की मारला जाईल. अगदी मटेरियल जरी एक्सचेंज करायचं म्हटलं तरीही ही अशी काहीशी बोर्डवरती परिस्थिती बघायला मिळू शकते, जिथे तुम्ही जर पाहिलं तर पांढऱ्या प्लेयर आता हत्ती जो आहे तो A4 घरावर घेऊ शकतो आणि ही अशी परिस्थिती बोर्डवर येईल की जिथे एंड गेम मध्ये पांढऱ्या प्लेयरकडे 2 हत्ती आहेत, म्हणून त्याचे जिंकायचे चान्सेस हे थोडे जास्त आहेत. पोझिशन जर आता पाहिली तर काळ्या खेळाडूला काहीही धोका नाहीये, पण 2 हत्ती असल्यामुळे एंड गेम मध्ये पांढरा खेळाडू डेफिनेटली जास्त प्रोग्रेस करू शकतो. तर हे अवॉइड करण्यासाठीच C3 या सायलेंट मूव्ह नंतर पुढची चालू होती बी टेक C3,
B4 आणि आता वेस्ली सोने B4 चाल खेळली. ही देखील एक अतिशय महत्वाची आणि जबरदस्त चाल आहे. या चालीमुळे परिणाम काय होईल ते तुमच्या लक्षात आला असेलच. परिणाम असा झालेला आहे की C5 जे घरावरचं पांढरं प्यादा आहे त्याला B4 घरावरच्या प्यादाचा सपोर्ट मिळालेला आहे. त्याच वेळी B4 प्यादा हे A5 घरावरच्या हत्तीवरही अटॅक करत आहे आणि आता हत्तीला मागे जाण्याखेरीज दुसरा पर्याय नाही, म्हणून पांढरा उंट बऱ्यापैकी सेफ झालेला आहे. एक्सचेंज सॅक्रिफाईस करण्याचा काळ्या प्लेअरकडे चान्स आता कमी झालेला आहे. पुढची चाल होती रुक A2 E8 सॉरी रुक A2 A8 रुक A2 C1 आणि रुक A2 C1. आता पुन्हा एकदा पांढरा हत्ती जो आहे तो काळं प्याद मारू शकतो. नाईट F4 रुक टेक्स C3 बिशप E4 A5 आणि A5 तुम्ही जर आता पाहिलं तर हे जे प्यादांचा छोटासा ट्रायंगल तयार झालेला आहे त्या ट्रायंगलमुळे काळ्या खेळाडूचे दोन्ही हत्ती हे ब्लॉक झालेले आहेत. त्यांना कायम A आणि C कॉलम वरती लक्ष ठेवावं लागेल, नाहीतर प्यादी पुढे जाऊन वजीर बनू शकतात. सो वेस्ली सोने प्यादांच्या एकदम सायलेंट चाली खेळल्या, पण त्या सायलेंट चाली एवढ्या इफेक्टिव्ह आहेत की ज्यामुळे काळ्या खेळाडूचे दोन्ही हत्ती जे आहेत ते अडकून पडलेले आहेत. पुढची चाल होती F6. या परिस्थितीत तुमची चाल काय असली? बऱ्याच जणांनी पॉन एक्सचेंज केलं असतं, पण वेस्ली सोची चाल होती H4. त्याने पहिल्यांदा पॉन एक्सचेंज करण्यापेक्षा आपली प्यादी जी आहेत ती चांगल्या स्क्वेअर्स वरती घ्यायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर H4 प्यादावरती आता काळं प्याद जे G5 चाल खेळू शकत होतं ते प्याद थोडंसं ब्लॉक झालेलं आहे. पुढची चाल होती G5, पण मॅग्नसने तीच चाल खेळली. G3 वेस्ली सोने अजूनही प्यादी एक्सचेंज केली नाही, त्याने G3 चाल खेळलेली आहे. नाईट G6 E टेक्स F6 चेक, किंग टेक्स F6 H टेक्स G5 चेक आणि आता मात्र वेस्ली सोने प्यादी एक्सचेंज केली. H टेक्स G5 नाईट H2 आणि नाईट H2 ही लॉजिकल मूव्ह आहे, कारण तुम्ही जर पाहिलं तर H टेक्स G5 या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने दुसरी जर चुकीची कुठली चाल खेळली असती, जशी एक रॅन्डम चाल म्हणून दाखवतो, लेट्स से आपला हत्ती मागे घेतला तर खूप मोठी चूक झाली असती, घोडा मारला गेला असता. म्हणजे जर तो घोडा F3 या घरावर राहिला तर कायम तो बिशपच्या अंडर अटॅक राहील. ते कायम प्रेशर पांढऱ्या प्लेअरला सांभाळावं लागेल किंवा ते प्रेशर हँडल करावं लागेल. म्हणूनच H टेक्स G5 यानंतर हत्ती न हलवता पहिल्यांदा नाईट H2 ही चाल खेळली. पहिल्यांदा ते प्रेशर पांढऱ्या प्लेअरने स्वतःवरून दूर केलं. ज्यानंतर पुढची चाल होती नाईट E5 रुक C2 E3 रुक H8 रुक H8 नंतर F3. तुम्ही जर पाहिलं तर रुक H8 ही चाल खेळल्यानंतर आता पांढऱ्या प्लेअरला थोडीशी काळजी घ्यायची होती, कारण जर काही चुकीची चाल खेळली गेली असती, जसे एक रॅन्डम चाल म्हणून दाखवतो, लेट्स से नाईट F1, तर ही खूपच मोठी चूक झाली असती, कारण हत्ती जो आहे तो डायरेक्ट H1 घरावर आला असता आणि हा अशा प्रकारचा ओपेरा चेकमेट आपल्याला बघायला मिळाला असता, जिथे बिशपने हत्तीला सपोर्ट दिलेला आहे. तर हे अवॉइड करण्यासाठीच रुक H8 नंतर पहिल्यांदा F3 वेस्ली सोने पहिल्यांदा बिशपचा डायगोनल ब्लॉक करून टाकलेला आहे. पुढची चाल होती रुक टेक्स H2. मॅग्नसने अखेरीस एक्सचेंज सॅक्रिफाईस केला, जिथे हत्तीच्या बदल्यामध्ये घोडा मिळवलेला आहे. किंग टेक्स H2 नाईट टेक्स F3 चेक. नाईट टेक्स F3 चेक नंतर राजा आणि हत्ती ट्रॅप झालेले आहेत, म्हणून रुक टेक्स F3 आणि काळ्या राजाला चेक दिला. बिशप टेक्स F3, ज्यानंतर C6. आता काही जणांना असं वाटू शकतं की बिशप टेक्स F3 नंतर पांढरा खेळाडू F1 ही मूव खेळू शकतो, पण त्याचा खरंच फारसा काही फायदा होणार नाही. काळ्या खेळाडूकडे G4 ही चाल आहे आणि ही चाल खेळल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर प्यादा आणि उंट हे इथं फिक्स होतील आणि हे हटवणं आत्ता तरी पांढऱ्या खेळाडूला शक्य होणार नाही. म्हणजेच ती चाल खेळून काही फायदा नव्हता. म्हणूनच बिशप टेक्स F3 नंतर C6 वेस्ली सोने पहिल्यांदा प्यादी पुढे घेऊन त्यांचा वजीर बनवायचा प्रयत्न केलेला आहे. पुढची चाल होती
D4 आणि आता मॅग्नस कार्लसनने देखील स्वतःची पास्ट पॉन पुढे ढकलायला सुरुवात केली आहे. आता मात्र रूक F1 ही चाल वेस्ली सोने खेळली. रूक H8 चेक, किंग G1, रूक H1 चेक. पण आता ओपेरा चेकमेट होणार नाही, राजाला पळून जायला जागा आहे. किंग F2, रूक टेक्स F1 चेक, बिशप टेक्स F1, बिशप टेक्स C6, B5 आणि आता वेस्ली सो आपली पुढची 2 प्यादी पुढे ढकलतोय. तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर पांढऱ्या खेळाडूकडे 3 प्यादी आहेत, काळ्या खेळाडूकडे 4 प्यादी आहेत. बट स्टील ही परिस्थिती पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली आहे, बिकॉज तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर पांढऱ्या खेळाडूची प्यादी ही पुढे गेलेली आहेत. दुसरीकडे काळ्या खेळाडूची जी प्यादी आहेत ती फार पुढे आली तर बिशपच्या रेंजमध्ये तरी येतील, किंवा पुढे येण्यासाठी त्यांना राजाचा सपोर्ट हवाय, पण काळा राजा असा काहीसा बाजूला पडलेला आहे. पुढची चाल होती बिशप D7, A6 आणि बिशप पॉन एक्सचेंजची ऑफर दिली. B टेक्स A6, B टेक्स A6, D3. पण D3 चालीचा काही उपयोग झालेला नाहीये, कारण बिशप टेक्स D3 ही चाल वेस्ली सोने खेळली. आता पोझिशन इक्वल झालेली आहे. किंग E5, A7, A7 ही चाल आता अतिशय इम्पॉर्टंट आहे. काळा राजा आता काही करून पांढऱ्या प्याद्यापर्यंत पोहोचणं हे जवळजवळ अशक्य आहे. बिशप C6, ज्यानंतर वेस्ली सोची चाल होती बिशप F1 आणि ही चाल खेळल्यानंतर मॅग्नस कार्लसनने आपली हार मान्य केली. त्याचं कारण आता तुम्ही खरंच कुठलीही चाल जरी खेळली, जसे एक रॅन्डम चाल म्हणून आता आपण राजा प्यादा शेजारी न्यायचा प्रयत्न केला, तर यानंतर वेस्ली सो शांतपणे बिशप G2 ही चाल खेळेल आणि हा जो डायगोनल आहे H1 A8 हा अतिशय महत्वाचा मोठा डायगोनल हा उंट कव्हर करेल. ज्यानंतर उंटाने उंटा मारला तर राजा उंटाला मारेल आणि तुमच्या लक्षात येईल की आता पांढरं प्यादा पुढे जाण्यापासून काळा राजा रोखू शकत नाही. म्हणजेच हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल, जे डेफिनेटली पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधलं आहे. आणि हे लक्षात घेऊनच मॅग्नस कार्लसनने बिशप F1 या चालीनंतर आपली हार मान्य केली. या पोझिशन मधली काय व्हेरिएशन होऊ शकतील हे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, पण तुमच्या लक्षात येईल की पांढरा खेळाडू ऑलमोस्ट जिंकलेला आहे. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.